महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सुडावा येथील सिमेंट स्लीपर प्रकल्पाला परभणीत शेतकऱ्यांचा विरोध। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सुडावा येथे होत असलेल्या सिमेंट स्लीपर प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे। सुडावा येथे कृषी शेतजमिनीवर सिमेंट स्लीपर उत्पादक प्रकल्प होत असून प्रकल्पाला सुडावा सोनपेठ वाई या गावासह अनेक गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे। या प्रकल्पामुळे बाजूच्या शेतकऱ्यांचे सिमेंट धूळ औद्योगिक उत्सर्जनामुळे पिकांचे उत्पादन भाजीपाला उभी पिके बाधित होणार असल्याने शेतकऱ्यांनी सिमेंट प्रकल्प रद्द करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पूर्णा परभणी। इथे सगळे गावकरी सुडावा येथे रेल्वे स्लीपर प्लांट जो येतोय रेल्वे सिमेंट स्लीपरचा, त्याच्यासाठी आम्ही सुडावा आपलं वाई मोठी सोनखेड मोठी पांढरी व ढोणे पांगरा आणि गोविंदपूर येथील सगळे ग्रामस्थ आणि शेतकरी इथे कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की या फॅक्टरीमुळे होणारे नुकसान शेतासाठी आणि शेतीच्या पिकासाठी आणि शेतकऱ्यांच्या तब्येतीसाठी, त्या गावातल्या लोकांच्या जनतेच्या तब्येतीसाठी आम्ही इथे सगळे आलोत। आम्ही या सिमेंट फॅक्टरीचा विरोध या कारण करत आहोत की ते सगळं ही जमीन जर ही फॅक्टरी आली तर तिथे काहीच पिकणार नाही, पाण्याच्या लेवल्स कमी होतील आणि सगळीकडे प्रदूषण होईल आणि लोकांचा आणि पिकांचा तिथं नाश होणार आहे। त्याच्यामुळे साहेबांनी आम्हाला आज आश्वासन दिलं आहे की आम्ही या प्रकारे या सिमेंट कंपनीला कुठल्याही प्रकारची सध्या तरी मान्यता देणार नाहीत, येणे वगैरे काही, जोपर्यंत त्याचं एन्व्हायरमेंटल असेसमेंट होणार नाही आणि सगळ्या बाजूंनी चारही बाजूंनी विचार करूनच त्याच्यावर निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत कुठलाही निर्णय घेतला जाईल असे आश्वासन माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी यांनी दिले आहे। धन्यवाद। सर्कलमधील ग्रामस्थ वाई, पांगरा, मोठी पांढरी, सुडावा, गोविंदपूर या सर्व गावातील मंडळी या ठिकाणी आलो, शेतकरी आलेलो आहोत। जो सुडावा स्टेशनवरती सिमेंट त्याचा स्लीपरचा जो कारखाना होत आहे ते शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही, शेतकऱ्यांना सगळं हवेमध्ये प्रदूषण होणार आहे, शेतीवरती त्याचा परिणाम होणार आहे। आधी शेतकरी कर्जबाजारी आहेत, तसं छोटे छोटे शेतकरी झालेले आहेत, त्यामुळे या प्रदूषणामुळे शेतकऱ्याच्या जीवनावरती त्याचे वाईट परिणाम होणार आहेत, मुलावरती होणार आहेत, भविष्यावरती होणार आहेत। अशा कारणास्तव आमचा विरोध औद्योगिकरणाला नाही तर मानवी जीवनालाही महत्त्व देणं महत्त्वाचं आहे, मानवी जीवनही जगणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी हा जो कारखाना आहे MIDC एरियामध्ये करावा किंवा जिथं जमीन सुपीक नसेल त्या ठिकाणी करावा, या ठिकाणी अशा या जमिनीमध्ये करू नये, अशा प्रकारचा आमच्या या टोटल सगळ्या गावातील शेतकऱ्यांचा याला विरोध आहे। यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेतली। आदरणीय माननीय कलेक्टर साहेबांनी खूप सहानुभूतीपूर्वक तो विचार केला आणि आम्हाला आश्वासन दिलं की सर्व बाबी तपासूनच परवानगी देण्यात येईल किंवा सर्व बाबी तपासल्याच्या नंतर तो निर्णय होईल, तोपर्यंत शेतकऱ्यांनी निवांत राहावं, शांत राहावं, अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।